आज आपण शिकूया कोथिंबीर वडी कशी बनवावी। प्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि अशी बारीक कापून घ्या। त्यानंतर लागणारं साहित्य मिरच्या 5 ते 6, तुम्हाला जसं तिखट लागतं त्याच्यानुसार घ्या। लसूण पाकळ्या, थोडीसे जिरे आणि बेसन पीठ। मिरच्या, लसूण आणि जिरं याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकतो। हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। हे एकदा बारीक झाल्यानंतर आपण हे कोथिंबीरमध्ये मिक्स करू आणि हे बेसन पीठ पण आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे अशा पद्धतीने मिरच्या बारीक केलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या मी कोथिंबीरमध्ये मिक्स करत आहे आणि त्याच्यामध्ये हे बेसन पीठ टाकत आहे। मी सगळं बेसन पीठ नाही टाकलं, आवश्यकतेनुसार मी टाकत आहे। जसे लागेल तसं मी टाकेल आणि याच्यामध्ये आपण एक थोडंसं हळद टाकावी। ज्यांना वड्या कुरकुरीत करायच्या असतील त्यांनी याच्यामध्ये सोडा टाकावा किंवा कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकतो। आता हे मी मिक्स करत आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्ही बेसन पीठाचे प्रमाण पण वाढवा आणि आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका आणि कणिक जशी मळतात तशी ॲक्च्युली तुम्हाला हे मळायचं आहे। मी याच्यामध्ये आणखी थोडेसे मीठ टाकत आहे। सुरुवातीला आपण मिरच्या बारीक करताना त्याच्यामध्ये मीठ टाकले होते, आता मी याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकत आहे आणि जसे तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून कणकेप्रमाणे मळून घ्या। तुम्ही बघू शकता 1 वाटी आपण बेसन पीठ टाकलेलं आहे। आय थिंक आपल्याला अजून बेसन पिठाची गरज लागत आहे, म्हणून मी एक अर्धी वाटी बेसन पीठ पुन्हा घेतलेलं आहे। मी आता हे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कणकेप्रमाणे हे कोथिंबीर वडीचं पीठ मळून घेऊ शकता। कोथिंबीर वडीचं पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही अशा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवा आणि एक चाळणी घ्या आणि त्या चाळणीला तुम्ही आतल्या साईडने तेल लावा आणि ही चाळणी तुम्ही अशी त्या पातेल्यावर ठेवू शकता आणि पाणी थोडंसं उकळून द्या। जोपर्यंत आपलं पाणी तापते तोपर्यंत आपण जी कोथिंबीर वडीसाठी कणिक मळली होती त्याचे आपण एक छोटे छोटे असे पीस घेऊयात। त्याला थोडेसे आपण अशा आकारामध्ये मळून घेऊयात, म्हणजे तुम्हाला त्या कोथिंबीर वडीचे काप करताना काही प्रॉब्लेम होत नाही। आता हे अलगद जे शेप आपण बनवलेला आहे तो अलगद आपण जे पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि त्याच्यावर जी चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे। हे तुम्ही बघू शकता आपण जे कणिक मळली होती कोथिंबीर वडीसाठी त्याचे आपण हे जे शेप बनवले होते अशा पद्धतीने आपण त्या चाळणीवर ठेवलेले आहे। आता ह्या चाळणीवर झाकून ठेवून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही मंद आचेवर एक 15 ते 20 मिनिट तुम्ही असे ठेवू शकता। वाफेवर ॲक्च्युली पातेल्यातल्या पाण्याच्या वाफेमुळे त्या वड्या शिजल्या जातात। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि एक 15 ते 20 मिनटं या वड्यांना गार होण्यासाठी ठेवू। वड्या गार झाल्यानंतर आपण त्याचे काप बनवू। तुम्ही आता कोथिंबीर वड्याचे अशा पद्धतीने काप करू शकता। चाकूने तुम्ही असे कापू शकता। अशा पद्धतीने या आकारामध्ये तुम्ही कापू शकता। अशा पद्धतीने तुम्ही काप बनवून घ्या। काप करून झाल्यानंतर आपण जे कढईमध्ये तेल घेतलं होतं ते मंद आचेवर तुम्ही तापण्यासाठी ठेवू शकता। एक 6 ते 7 मिनटं तुम्ही तेलाला गरम होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण जे काप बनवलेले आहेत ते काप याच्यामध्ये आपण सोडूयात। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने काप बनवलेले आहेत।
तुम्ही बघू शकता आपलं हे तेल तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हळूहळू वडी सोडत आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या कुरकुरीत वड्या तयार आहेत.